City lights blink, they got secrets to spill. Painted asphalt whispers a soulful chill. हेलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चैनल। कुकू, आप कैसे हो? कुकू कल रात से उल्टी कर रही है, उसका पेट भी दर्द कर रहा है ना? अब ठीक लग रहा है? आपका पेट दिखाओ, मम्मा ने क्या लगाया है। देसी मॉम। सही पकड़ा। इधर देखो, अभी फ्रेश हो ना? अभी कुछ नहीं हो रहा है? उल्टी का मतलब मुझे उल्टी की टेस्ट आ रही है। अभी कुकू उठ के ब्रेकफास्ट करेगी और फिर आपसे मिलेगी, है ना? से बाय बाय बाय। सो अभी कुकू का ब्रेकफास्ट हो गया है ना कुकू? अभी डॉक्टर के पास जाना है। अभी डॉक्टर के पास जाना है उसको। अगर उसको ठीक भी लग रहा होगा ना, फिर भी डॉक्टर के पास जाएगी। मेरे फेवरेट डॉक्टर है इसलिए। शी इज़ वेरी चालाक। 1 hour later. गाइस, अभी हम डॉक्टर के पास आ गए, है ना? गाइस, अभी हम डॉक्टर के यहाँ से निकले हैं घर जाने के लिए, और कुकू को कुछ नहीं हुआ है। अभी मजा आएगा ना भिड़ो। कुकू को बस एसिडिटी हुई है। 1 year later. गाइस, मैं अभी सो के उठी हूँ और मुझे अब और नींद आ रही है। और मैं दोपहर को कुकू को और मेरा ब्लॉग एडिट करके सोई थी। दोपहर को मतलब 5 बजे सोई थी, और अभी 7 बजे, और अभी मैं उठी हूँ। दीदी नहीं दीदी वाह दीदी। मेरी आंखें देखो, अभी भी मुझे नींद आ रही है, फिर भी उठना पड़ेगा, वरना मम्मी, आपको पता ही है। सो मिलते फ्रेश होने के बाद। बाय बाय। A few moments later. गाइस, आई एम रेडी। मैं फ्रेश हो गई और पूजा की और फिर से ब्लॉग करने लगी। हे गाइस, नमस्ते। तर आत्ता संध्याकाळचे वाजलेत 8 आणि संध्याकाळचा स्वयंपाक चालू झाला आहे। मम्मीने मला पीठ मळायला सांगितलं आहे. मला बिलकुल आवडत नाही, कारण ते माझ्याकडनं एकतर टाईट मळलं जातं, नाही तर एकदम पातळ मळलं जातं, आणि ते माझ्या मम्मीला आवडत नाही. मला भाजी अच्छा, हमको सिखा रिया है। तर बनवता येत नाही, पण पीठ मळायला सांगितलंय. आणि चपाती करायला गेले की ती एकदम इंडियाचा मॅप बनते. आणि आता बघूया, मी पीठ मळते. पॉसिबल झालं तर मी कॅमेरा चालू ठेवेल, नाही तर माझी मम्मी हाफ मधी मधी येतच असते त्याच्यात. दाखवते मी. माझ्या मम्मीला ब्लॉगमध्ये आलेलं आवडत नाही. किचन मम्मीचं आहे. मला पीठ मळायला किचनमध्येच जायचं आहे. तरी पण जर मी कॅमेरा चालू केला आणि ती मधी आली बाजूला आणि ती चुकून दिसली कॅमेरामध्ये, तर नंतर असं असतं, अरे मी ब्लॉगमध्ये दिसतीये. ती कॅमेरा शाय, तरी पण आता यायलाच पाहिजे ना तिने कॅमेरामध्ये थोडं तरी. माझी मम्मी फक्त मलाच नाही बोलत हा ब्लॉगसाठी, ती ब्लॉगमध्ये येते म्हणून. ती कुकूला पण बोलते, आणि आमची कुकू सगळ्यांना घ्यायचं असतं तिला ब्लॉगमध्ये. तिची ब्लॉगिंग टेक्निक सगळीकडे असते, सगळीकडे सगळं असं दाखवायचं असतं तिला. आता पण आहे हां. अरे मी कॅमेरा चालू केला ना की माझ्या मागे मागे यायचंच असतं हिला. कुठेही असू दे, चोरून बघणार, नाही तर लपून छपून चालूच असतं. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितला गाईस, तुम्ही ऐकलंच असेल आता बॅकग्राऊंड वाईज माझ्या मम्मीचा, पण ब्लॉगमध्ये येणार नाही. आत्ता माझी मम्मी बनवतीये डॅडीची आणि कुक्कूची फेवरेट भाजी. मला बिलकुल आवडत नाही, म्हणून मी कुक्कूसाठी एक नाव ठेवलं. मी तुम्हाला भाजी दाखवते. कुक्कूची फेवरेट भाजी बैगन, म्हणून कुक्कूचं नाव पण बैगन ठेवलंय मी. बैगन. ही भाजी आहे ना, ती वरण भातासोबत खूप छान लागते. आणि ती पण आमच्या शेफची. ऑसम. थांबा, मी तुम्हाला जजला भेटवते, ते जज तुम्हाला सांगतील कशी लागते ती भाजी.
की खाली पडली असती आणि पडली जरी असती ना तरी बोलली असती दीदीने मला पाडलं. अशी आहे ही. सांग कशी लागते मम्माच्या हातची भाजी. हीच खाते आणि मला ते बैगन आवडत नाही, म्हणजेच वांग्याची भाजी. मला भरलेले वांगे आवडतात. शेंगदाण्याचा कूट घालून रस्सा भाजी केलेली आवडते. ही सुकी भाजी मला बिलकुल आवडत नाही. माझी मम्मा एक नंबर, सब्जीच नाही सगळंच छान बनवते. नॉनव्हेज एक नंबर. तिच्या हातचं खायचं असं असं सगळे माझ्या मम्माकडे येतात नॉनव्हेजसाठी. व्हेजमध्ये पण ती तर ऑसमच आहे. नॉनव्हेजला तिला कोणी तोड देऊ शकत नाही. फिश फ्राय मी दाखवेल तुम्हाला. हां पण मी फिश खात नाही, मला फिश आवडत नाही. तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये ऐकत असाल मागून कॉमेंट्री चालू आहे माझ्या ब्लॉगसाठी. क्रेझी कुप्पूची ती अशीच आहे. मला नाही आवडत फिश खायला. मी नॉनव्हेज लेवल मी खाते चिकन खाते फक्त, बाकी काय नाही. माझी मम्मा बोलते थांबा. हां बोलो. माझी मम्मा असं चालू आहे. माझी मम्मा भाज्या करते आणि ठसकवते खूप. कॅमेरा ऑफ केला होता पण मला एक गोष्ट आठवली. आज सकाळचंच उदाहरण देते. सकाळी मम्माने भाजी केली होती आणि ती खूप जास्त ठसकली होती. सो डॅडीने तिला विचारलं अगं काय बनवलंयस. माझ्या मम्माने काय उत्तर द्यावं तुम्ही तिच्याकडनंच ऐका. थांबा मम्मा तू काय बोलली. काय बोलली डॅडीला सकाळी. डॅडीने विचारलं तू काय बनवलंयस तेव्हा. भाजी. हे तिचं उत्तर होतं त्यांना. ते तिला म्हणतात ते तर मला माहिती आहे पण कोणती भाजी बनवली आहे. आणि तिने सकाळी त्या भाजीचं मला पटकन आठवत नाही. काय असतं मम्मा ते. बैंगन नाही भोपळा. कसला भोपळा. सॉरी हसकलंय. दुधी भोपळा बनवला होता माझे डॅडी. असंच असतं हा आमच्या घरी. रोजचा टॉम अँड जेरी शो आहे हा. आणि त्याच्यात आमचा छोटा जेरी तर ऑलवेज सहभागी असतो. सगळ्यांना त्रास द्यायला असतो. पण ह्या जेरीला कोणी त्रास देऊ शकत नाही. मी पण नाही. आता गाईस आमच्या घरात शिंका खोकला हे 10 मिनिटं चालूच राहील. जर मला खोकला किंवा शिंका आली तर अवॉइड प्लीज. का कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या घरात ठसकलोय. भाजी ठसकली आहे. अशीच फोडणी देते माझी मम्मी भाजीला. झणझणीत भाजी होते आणि आमची है ना. बताव ये ब्लॉगर. सॉरी गाईस शिंका येते. हे सगळं या भाजीसाठी चालू आहे. शिंका खोकला. जी भाजी बनवते ना तिला खूप जास्त खोकला आणि शिंका येतात. तिनेच फोडणी दिली आहे आणि तिलाच शिंका येतात. आमचं जेरी दाखवते ना. आमच्या जेरीला बघा. आमच्या जेरी खाली बसून खोकतोय. आमच्या जेरीला गोरी दिसते बोलते. ती गोरी आहे तर गोरी दिसणार ना. मला खोकला येतं ना तर कुकूला हसायला येतंय. खुदू हसतीये ती खाली झोपून. मला असं वाटतं आता दार उघडं ठेवायला पाहिजे. आवाज येतो. तो कुकूचाच आहे. 3 hours later. कहाँ जा रहे मम्मी. मंदिर. कौन आया है लेने. आपके पापा. अभी गिर जाती ना मम्मी. पापा आए इसलिए हम जा रहे. उधर जाके खड़े. यहाँ रुकना चाहिए. उधर जाके खड़े. मेरे पापा. मेरे फेस पे ऑरेंज लाइट आ रही है राइट. हाँ अभी देखना इनका. ओ भाई ये क्या है. मेरे पापा गाड़ी देखिए मेरे हम पे आ रहे हैं. तो राइट में लाइन का मार के आ गई हूँ. ये देखो आपने झूठे फोन में ब्लॉग बना रही है. गाइस हमारे घर कौन आया है. गाइस अभी 12 बजे हैं और मैं और कुकू रील कर रहे हैं. अब कल देखना और कुकू के इंस्टा अकाउंट पे. और लाइक शेयर और कमेंट दोनों करना.